पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे घडलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे। मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणारे अकिल नजोर पठाण वयवर्ष 37 यांनी या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार 13 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 7:30च्या सुमारास तसेच 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान आरोपींनी एकत्र येऊन वेल्डिंग दुकानासमोर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला। या प्रकरणी तौसिफ शेख उर्फ नेपाळी, अरबाज हसन पठाण, मजहर मुनवत पठाण, शकील हसन पठाण आणि जाहीर जावेद पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना अजूनही अटक झाली नसल्यामुळे फिर्यादी अकिल पठाण यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिलास पुजारी यांची भेट घेत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। त्यांनी चेतावणी दिली आहे की आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आणि गुन्हा कलम 307 अंतर्गत दाखल न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील। पोलीस निरीक्षक बिलास पुजारी यांनी मात्र आश्वासन दिलं आहे की या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल। घटनेनंतर भीतीचं वातावरण परिसरात असून नागरिकांमध्येही संताप आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे। यावेळी नूरजा महम्मद शेख, रुखसाना रशीद शेख, खातुनबी नजीर पठाण, शाहिस्ता अकिल पठाण, अरेफा राजू शेख, अरशद महम्मद शेख, आबेद महम्मद शेख, शाहिदा नदीम पठाण, सलीम नजीर पठाण आणि वाहिद रशीद शेख उपस्थित होते। मी अकिल नजीर पठाण, राहणार तिसगाव। मी आमची 20/10/2025 रोजी झालेली आहे। आरोपी अजून मोकट फिरत आहेत। आम्ही साहेबांशी आता पाथर्डी पोलीस स्टेशनला चर्चा केली। साहेब म्हणले का त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, पण अजून काय आरोपी भेटलेले नाहीत। जे आहे ना, वाढीव कलम 307 दाखल व्हावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे। 307 नाही दाखल झाली तर आम्ही एसपी साहेबाला बी भेटणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत। रस्ता रोको 13 तारखेला आमच्या मुलाचे भांडण झाले, त्यांनी आमच्या मुलाला मागून वार केलं आणि आम्हाला अजून आरोपी आमच्या ताब्यात नाही, आरोपी धरले नाहीये। आमचा न्याय पाहिजे, न्याय जर नाही दिला तर आम्ही रस्ता रोको करणार आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।